तर हे पण चांगल्या सरकारचंच लक्षण आहे. नाही, पण बोलू दिलं पाहिजे तरुणांना. त्यांच्या बोलून दिलं फक्त इथपर्यंत मुद्दा थांबत नाही ना पंकजाजी. त्यांची मागणी जर 15 दिवस आहे, अकाउंटेबिलिटी कुठे आहे? की नीटचे पेपर फुटत आहेत, देशभर त्याची जाळं सापडत आहेत. आता तुमच्याही पक्षाच्या सरकारला केंद्रामध्ये झालीत की 12 वर्ष, तर तुम्ही इतकी वर्ष सत्तेत मी आहात. त्या विषयात जातच नाही की आम्ही आधीच्यांनी केलं, मी कधीच म्हणत नाही. हां, कारण पण तरी आपण इतक्या वर्षात आता आपण एक सिस्टम सेट करू शकत नाही. आर्मी आपण त्याची मदत घेणार आहोत. नीटचे सरकार पेपर 12 वर्ष बदललं तरी सिस्टम सगळी बदललेली नसते ना. कारण सिस्टम तर तीच असते. बऱ्याच वेळा आम्ही बदलतो, अधिकारी तेच असतात, व्यवस्था त्याच असतात, एजन्सीज त्याच असतात, ज्याच्यावर आपण आउटसोर्स करतो ते लोकही जवळपास तेच असतात. तर अशा वेळी अशी घटना घडणं प्रचंड दुर्दैवी आहे. पण ही घटना म्हणजे संधी नाही आहे की हे सरकारच याच्यात इन्व्हॉल्व आहे असं म्हणण्याची. ठीक आहे, राज्यातल्या मुद्द्यांकडे येतो. राज्याच्या राजकारणामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे. तुम्ही जरी म्हटलात की वरकरणी आमची 3ही पक्ष आहेत आणि 3 पक्षांचं सरकार उत्तम चालू आहे. आम्ही पत्रकार म्हणून थोडेसे एक जास्त ॲक्सेस आम्हाला असतो तुमच्या राजकारणात. आमच्या कानावरती येणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. समन्वय जरी असला तरी एक कुरघोडीचं राजकारण आम्हाला दिसून येतं, विशेष करून भाजप आणि शिवसेनेमध्ये. म्हणजे पूर्वी जसं आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असायचं, टोपे साहेब इथे बसलेले आहेत, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक प्रकारची कुरघोडी बघायला मिळायची. पण आता त्याच्या आम्हाला शिवसेना आणि भाजपमध्ये दिसून येते. पंकजा मुंडे यांना नेत्या म्हणून दिसून येते की नाही ही कुरघोडी? हे पहा, मी याचं उत्तर दिलं मीडियाला सुद्धा की मला याच्यामध्ये कुरघोडी दिसून येत नाही आहे. पण एक असू शकतं की 2-3 पक्ष एकत्र काम करतात तर त्यांच्या परफॉर्मन्समध्ये एक सकारात्मक स्पर्धा असू शकते. कोण चांगलं काम करते तर ती असली तर अजून चांगलं आहे. जसे 2 बेस्ट फ्रेंड असतात पण पहिला क्रमांक मिळावा ह्याच्यासाठी ते बेस्ट परफॉर्मन्स देत असतात, तर त्याच्याने अजून चांगलं होईल की सगळे पक्ष चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी त्यांचं लक्ष म्हणजे जास्त देतील. पण मला याला कुरघोडी हा शब्द योग्य नाही वाटत. तर मला असं काही दिसत नाही, कारण मी कॅबिनेटमध्ये असते. बऱ्याच वेळा एखादा निर्णय होत असतो तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मिळून एखादा विषय सांगतात. एखादा मंत्री सांगत असेल शिवसेनेचा एखादा भूमिका तर ती शिंदेसाहेब समजावून सांगतात जी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे, किंवा एखादी भूमिका एखादा विषय शिवसेनेने मांडला असेल, भाजपचा मंत्री काही सांगत असेल की असं आहे तर मुख्यमंत्री समजावून सांगतात. तर हे मला जवळून दिसत नाही. फार लांबून तुम्हाला काय दिसतंय, मला तेवढ्या लांब जाऊन बघावं लागेल. पण जवळून मला असं काही खूप बिटर वातावरण वगैरे अजिबात दिसत नाही. तुम्ही म्हणतात की ना मित्रांमध्ये सकारात्मक स्पर्धा आहे, ते ऐकून मला ना ते 3 इडियट्स मधला एक डायलॉग आठवला. त्या 3 इडियट्समध्ये ते म्हणतो की दोस्त फेल हुआ तो बुरा लगता है, लेकिन दोस्त आगे निकल गया तो और ज़्यादा बुरा लगता है. असं काही होतं आहे का? ते 3 इडियट्समध्ये असं आहे का तो नापास झाला तर त्याला रडू येत होतं, पण तिचा मित्र पास झाला का ह्याच्याकडे लक्ष होतं, तो नाही नापास झाल्यावर त्याला बरं वाटलं. तर ती एक सायकोलॉजी आहे, ती फक्त पॉलिटिशियनची हे सगळ्यांची आहे. पण मी सांगितलं मी जवळून बघते, मला असं कुरघोडी किंवा एकमेकांना मात शह काट असं दिसत नाही आहे. मग मित्रपक्ष एवढे खासदार आता झाल्या, निवडणुका झाल्यात, मित्रपक्ष नवीन खासदार आपल्याकडे आणतायत, मग ते पक्ष स्वतःचा ते वाढवत आहेत. तर कशासाठी पक्ष वाढवतात कशासाठी म्हणजे स्वतःचं म्हणजे मी काही त्यांची प्रवक्ता नाही. पक्ष स्वतःच्या वतीनेच बोला. तुम्हाला वाटत नाही की मित्रपक्ष एवढा? नाही, पक्ष ते वाढवत आहेत, हे कोणत्याही कायद्याने गुन्हा नाहीये. पक्ष वाढवण्यात काय चूक आहे? पक्ष आता मला आठवतं एकेकाळी बीड जिल्ह्यामध्ये सगळा भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. पण जेव्हा आमचं वर सरकारने आले, हे सगळे ज्यांना पहिल्यांदा आमदार करण्यात मुंडे साहेबांचं योगदान होतं हे सगळे सत्ताधारी पक्षाकडे गेले. तर हे काही आम्हीच करतोय असं नाहीये. कितीतरी इतिहासामध्ये पक्ष तोडून नेते घेऊन राजकारण आमच्या विरोधी पक्षांनी सुद्धा केलेलं आहे. प्रवेश घेणं किंवा पक्ष वाढवणं ह्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचा नेता सदैवानी प्रयत्न करत असतो सातत्याने. तर आणि जर पक्ष त्यांचा वाढतोय तर लोक त्यांच्याकडे येत आहेत, आणि हे येत आहेत म्हणजे ते असमाधानी असतील म्हणून येत असतील. असमाधानी असणं, मी सकाळी हाच प्रश्न विचारला होता संजय सिरसाटांना की तुमच्याकडेच बरं, म्हणजे सत्ताधारी पक्षांकडेच बरं असं एक मीटर आहे की त्यांनाच कळतं की हे सगळे लोक असमाधानी आहेत आणि तीच बरी तुमच्याकडे येतात. मग सत्ताधारी पक्ष कशासाठी आहे जर मीटर नाही आहे तर? त्यांच्याकडे मीटर असलं पाहिजे की एखादा व्यक्ती असमाधानी आहे त्यांना आम्ही जागा देऊ शकतो आणि आमची शक्ती वाढवू शकतो.
तर हे राजकारणामध्ये मला वाटतं आत्ताच्या राजकारणामध्ये हे आता व्हॉट यू से ही प्रक्रिया नॉर्मल आहे. हां, हे जर तुम्ही 20 वर्ष रिवाइंड करून बघाल तर खूप मॉरल त्याला प्रश्न निर्माण होतील. आम्हाला पण हे सवयीचं व्हायला वेळ लागत असतो, कारण आम्हाला पण नवीन नवीन ह्या गोष्टी की नॅचरल युती कोणती होती, काय होती, या सगळ्या विषयांना आम्हालाही वेळ लागला. असं नाही, पण ज्यांना फ्युचर दिसतं, 20 वर्षा मागे जे जगतायत त्यांना अवघड आहे, पण जे 20 वर्षाच्या पुढचं बघतायत त्यांच्यासाठी ही एक शक्ती वाढवण्याचं साधन. शक्तिवाढन साधारण ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. एक दुसरा मुद्दा जो देशपातळीवर सध्या त्याची चर्चा सुरू आहे, राज्यातला विरोधी पक्षही त्याच्याबद्दल आंदोलन करतोय, तो आहे राम मंदिरात झालेल्या घटनेबद्दल. मंदिरातनं म्हणजे अनेकांचं त्याही चळवळीचा बराच मोठा केंद्र राज्यातल्या चळवळीचा राम मंदिरातला हा मराठवाडा राहिलेला आहे. तुमच्या घरातनं स्वतः मुंडेसाहेब असतील, तुमचे मामा प्रमोद महाजन असतील, हे त्या मुवमेंटशी संबंधित राहिलेले आहेत. पण आज राम मंदिरामध्ये चोरी होते, दानाची चोरी होते, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होते, मात्र फार लोक तुमच्या पक्षातली त्याच्याबद्दल बोलताना दिसत नाहीत. असं का? काय बोलायचं त्याच्यात? म्हणजे याच्यात पक्षाचा काय विषय आहे? नाही, आणि राम मंदिरात बघा, चोरी मग झाल्याचा राम आनंद झालाय का मंदिराबद्दल काही पक्ष बोलत लोकांना? होता मला ना. कळत नाही. पंकजाजी, आनंद झालाय लोकांना की राम मंदिरात चोरी झाली, वाव आम्हाला संधीच मिळाली. ते राम मंदिर झालं हे कोणाला दिसत नाही म्हणून त्याच्यात चोरी झाली. पण हे राम मंदिर झालं ना, हे लढा या देशाने दिलाय. मी काल आपण पाहत त्याच राम होते, मंदिरात- सगळे सेलिब्रिटी तिथे गेले होते, डोळ्यात पाणी नाही असा कोणी व्यक्ती या देशात नाही. माझे अश्रू गळगळ वाहत होते. पण तर ते आज राम चोरी मंदिर झालं. आज चोरी होताना डोळ्यातनं अश्रू आले एक पाहिजे मिनिट, ना. चोरी, एक मिनिट, अश्रू आले ना आमचे, पण ते आम्ही कशाला? माझं असं म्हणणं आहे की चोरी नाही असं कुठे होतं, किंवा एखादी संस्था आहे त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कारवाई, एखादी गोष्ट नाही झाली असं कुठे होतं, असं कोण म्हणू शकतं? पण त्याच्यावर कारवाई होईल ना. चोरी न होऊन आता प्रत्येक मंदिराचं बघा, मागच्या इतिहासात बघा, तिरुपती मंदिराच्या लाडूवरून विषय झाला, राम मंदिराच्या चोरीवरून विषय झाला. आता ह्या अशा गोष्टी होऊ शकतात, कुठेही होऊ शकतात. अशी घटना जिथे संपत्ती आहे तिथे चुकीचे लोक वावरून ट्रॅक ठेवून काहीतरी चुकीचं करत असतील, ह्याचाच सरकारचा काय विषय? जर माझ्या घरात उद्या चोरी झाली तर तुम्ही मला कसा दोष देणार? चोरांना दोष दिला पाहिजे, चोरांवर कारवाई केली पाहिजे. चोरी करणे, बघा, ज्याला चोरी करायची आहे ना त्याचं काम सोपं आहे, त्याला वॉच ठेवायचा आहे, त्याला लूप होल्स पकडायचे आहेत. पण जो माणूस प्रोटेक्शन करतोय त्याचं काम वेगळं आहे. पण मग चोरी हीच- झाली हे चुकीचं आहे, इथे- उलट इथे त्याची राम निंदा मंदिरात केली पाहिजे. ही जी मंडळी सगळी आहेत, म्हणजे चंपतराज यांच्यावरती आरोप होतात, ही सगळं त्यातलं मंडळ आहे, त्यांच्यावरती इथे आरोप होत आहेत. ही म्हणजे मंडळी ज्याचे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल ना. मग त्याच्यासाठी वोकल असलं पाहिजे ना, तुम्ही बोललं पाहिजे. पण मला एकच तुम्ही म्हणजे पक्ष म्हणून म्हणतोय मी मी नाही, माझं असं म्हणणं आहे, मी बोललंच व्यक्ती का म्हणून पाहिजे? म्हणत नाही, पंकजा मुंडे व्यक्ती म्हणून नाही, मी राजकीय पक्ष म्हणून. ज्याला वाटतं की मी ऐकलं जावं, ज्याला वाटतं की मी दिसावं, ते जास्त बोलतात. जे दिसावं म्हणून बोलतात आणि जे आहे ह्याच्यात फरक आहे. असावं आणि दिसावं मध्ये फरक आहे. तर जे लोक ऑलरेडी ऑथॉरिटी आहेत त्यांना काय बोलायची गरज आहे? ज्यांना ऑथॉरिटीवर बोट दाखवायचे ते बोलतात. त्यामुळे बोलणार, जो न्याय देणार आहे, तुम्ही कधी बघितलंय का? वकील बोलत असतात जोरजोरात, जज बोलत नसतो, तो ऐकत असतो, ग्रहण करत असतो. सरकारचं काम आहे ग्रहण करायचं आणि न्याय द्यायचा ऑथॉरिटीजचं. ते कशाला ओरडून बोलतील वेन दे आर द ऑथॉरिटी टू डिलिव्हर जस्टिस? पण मग या केसमध्ये बऱ्याचदा तर तुम्ही पक्ष म्हणून जेव्हा तुम्ही आंदोलन करायचं विरोधी पक्ष म्हणून, तेव्हा तर तुम्ही अग्रेसिव्ह असायचा त्याच्याबाबत. पण आता जेव्हा विरोधी आम्ही पक्ष- खूप उत्तम विरोधी पक्ष होतो म्हणून आम्ही उत्तम सत्ताधारी आहोत. आम्ही उत्तम विरोधी पक्ष होतो म्हणून आम्ही आज एवढे तिसरं टर्म आमचे प्रधानमंत्री झालेत. मग आम्ही विरोधी पक्षाचा जो काळ होता उमेदवारीचा, तो आम्ही किती वर्ष आम्ही विरोधी पक्ष होतो, काही बदल झाला नाही आमच्यामध्ये. त्यात आम्ही विरोधी पक्ष म्हणून चांगले होतो, हे काय चूक आहे? म्हणूनच आम्ही इथे बसलोय. आणि समोरचे लोक विरोधी पक्ष म्हणून चांगले नाहीत म्हणून बसत नाहीयेत. पण जेव्हा ते आंदोलन करतात तेव्हा तुम्ही म्हणतात की त्यांना आता आम्ही काही आठवलं. म्हणत नाही, आंदोलन